नमस्कार. समाजात आपलं वजन वाढावं असं सगळ्यांना वाटलं असलं तरी शरीराचं वाढलेलं वजन मात्र तापदायक असतं. शरीराच्या काही विशिष्ट भागांमध्ये चरबीचा साठा जास्त होतो, जो कितीही डाएट केलं, व्यायाम केला तरीही हलत नाही. त्या स्टबर्न फॅट पॉकेटसाठी हट्ट सोडायला तयारच नसतात. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत शरीराचं सौंदर्य, आत्मविश्वास आणि आकर्षण वाढवणाऱ्या लायपोसक्शन या आधुनिक आणि सुरक्षित कॉस्मेटिक सर्जरी प्रक्रियेबद्दल. लायपोसक्शन म्हणजे काय, तर अशी कॉस्मेटिक सर्जिकल प्रक्रिया ज्यात शरीराच्या जास्तीचा चरबीचा साठा हटवला जातो. हे शरीराच्या विविध भागांवर करता येतं जिथं चरबी जास्त आहे, असं की जर पोट, कंबर, मांड्या, नितंब वगैरे भागांमध्ये. लक्षात घ्या, ही वजन कमी करण्याची सर्जरी नसून शरीराच्या नैसर्गिक आकारासाठी केली जाणारी प्रक्रिया आहे. हे लायपोसक्शन कोणी करून घ्यावं, तर ज्यांचं वजन जवळपास योग्य आहे मात्र शरीराच्या काही ठराविक भागांमध्ये चरबीचा साठा जास्त आहे, ज्यांची त्वचा लवचिक आहे, स्किन इलॅस्टिसिटी चांगली आहे, ज्यांचे आरोग्य उत्तम आहे आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकपणे ही सर्जरी करण्याची तयारी आहे. लायपोसक्शन कसं केलं जातं, तर अगोदर अनस्थेशिया दिला जातो आणि छोट्या छिद्रांमधून लायपोसक्शन करण्यासाठी चरबी पातळ करणारी औषधं सोडली जातात. नंतर लायपोसक्शन मशीनद्वारे ही पातळ झालेली चरबी बाहेर काढली जाते. सर्जरीनंतर सूज आणि वेदना कमी करण्यासाठी काहीही औषधं दिली जातात. सूज, फ्लुइड रिटेन्शन कमी करणे आणि यासाठी दिलेल्या औषधानंतर आपला आकार पूर्ववत येण्यास मदत होते व शरीराचा आकार लायपोसक्शनमुळे अगदी उठून दिसतो. आमच्या एलरिओ कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी क्लिनिकमध्ये लायपोसक्शन प्रक्रिया अत्यंत बारकाईने, काळजीपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने केली जाते. आता या संदर्भातील एक महत्त्वाचा आणि दुसरा टप्पा म्हणजे बॉडी कंटोरिंग सर्जरी. ही एक सर्जिकल प्रक्रिया आहे ज्याद्वारे शरीराच्या विशिष्ट भागांना नव्यानं घडवलं जातं आणि एकूणच शरीराचा मूळ सडोल आकार दिला जातो. याचा मुख्य उद्देश अतिरिक्त चरबी दूर करणे, सैल झालेली त्वचा परत घट्ट करणे, शरीराचे नैसर्गिक आकारमान आणि समतोल सुधारणे. या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकार आहेत, जसे लायपोसक्शन, अब्डोमिनोप्लास्टी, यालाच आपण टमी टक असेही म्हणतो, बॉडी लिफ्ट, ब्रॅकिओप्लास्टी, आर्म लिफ्ट, थाय लिफ्ट आणि बट लिफ्ट. ही सर्जरी कोणासाठी आहे, तर ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वजन कमी केलं आहे आणि त्यामुळे त्यांची त्वचा सैल पडलेली आहे, वाढत्या वयाने त्वचेची लवचिकता कमी झाली आहे, डाएट आणि व्यायाम करूनही विशिष्ट ठिकाणी चरबी कमी होत नाही आणि जे आपल्या शरीराच्या सौंदर्यात सुधारणा करून आत्मविश्वास वाढवू इच्छितात. याचे फायदे म्हणजे शरीराचा आकार अधिक सुटसुटीत आणि आकर्षक बनतो, आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होते आणि एकूणच व्यक्तिमत्व अधिक उठून दिसायला लागतं. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे, जसं की सर्वप्रथम तज्ज्ञ प्लास्टिक सर्जनकडून सविस्तर सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर आपल्या शरीराची स्थिती, अपेक्षा, आवश्यक प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करतात. प्रत्येक सर्जरीनंतरचा रिकव्हरी कालावधी वेगवेगळा असतो. कधी संपूर्ण बरे होण्यासाठी काही आठवडे लागतात, तर कधी महिनेही लागू शकतात. आमच्या एलरिओ क्लिनिकमध्ये याबाबत सर्व सुविधा उपलब्ध आहेत, तरी तुम्ही नक्की एकदा भेट देऊन याची सविस्तर माहिती घ्या. धन्यवाद.